पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेलगत असलेल्या गडचिंचले या गावात 16 एप्रिल 2020 मध्ये कोरोना काळात रात्रीच्या वेळी 2 साधू आणि त्यांचा एक ड्रायव्हर हे 3 जण सुरत या ठिकाणी एका अंत्यसंस्कारासाठी जात असताना 400 ते 500 लोकांच्या जमावाने या तिन्ही जणांची मारून हत्या केली होती। या घटनेच्या वेळी गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी पोलीस प्रशासन येईपर्यंत त्या साधूंना वाचवण्यासाठी या जमावाला कसंबसं समजावून रोखून धरलं होतं। मात्र पोलीस फौजफाटा गावात येताच त्यांच्यासोबत काशीनाथ चौधरी हे देखील तेथे आले आणि काशीनाथ चौधरी यांना पाहताच हा जमाव दादा आला असं म्हणत पोलीस त्या साधूंना गाडीतून बाहेर काढत असताना या जमावाने पुन्हा एकदा त्या साधूंवर हल्ला केला आणि या घटनेत 2 साधू आणि त्यांचा एक चालक या तिन्ही जणांचा जागेवर मृत्यू झाला होता। या घटनेनंतर 400 ते 500 लोकांचा जमाव काशीनाथ चौधरी यांच्यामुळे अग्रेसिव्ह झाला असं म्हटलं जाऊ लागलं आणि संपूर्ण घटनेची चौकशी सुरू झाली। 2020 साली पालघर जिल्ह्यात झालेल्या या हृदयविदारक साधू हत्याकांडाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं। आता नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ चौधरी यांनी डहाणूमध्ये भाजपकडून आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच साधू हत्याकांड पुन्हा एकदा ताजं झालं आहे। कारण या पक्षप्रवेशावरून विरोधकांकडून भाजपवर अनेक टीका सुरू झाल्या आणि परिणामी काशीनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेशावर स्थगिती आणण्यात आली। माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरोप होत आहेत आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे। माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे। माझी 2 मुलं आहेत, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे। माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे असं सांगितलं जातं। त्याच्याशी कोणी मैत्री कोणी मित्र बोलायला तयार नाही। त्याचा आज पेपर आहे, पेपरला जाऊ शकत नाही। शेवटी आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातले आहोत, सर्वसामान्य कुटुंबातले आहेत। मी अत्यंत संघर्षातनं तयार झालेला कार्यकर्ता आहे। एखाद्या सामान्याची कुठलीही राजकीय परिस्थिती नाही। मी माझ्या कुटुंबातला पहिला एक असा आहे की जो राजकारणामध्ये आहे। बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरने साधी ग्रामपंचायतची निवडणुकी लढलेली नाही। एवढं सामान्य कुटुंब तळागाळामध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतोय आणि आज माझ्यावरती एवढे आरोप होत आहेत। माझं संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यतीत आहे। माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका। कुठल्याही एजन्सी समोर, चौकशी समिती समोर, कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी समोर मी नव्याने जायला तयार आहे। 2020 मध्ये पालघर जिल्ह्यात झालेल्या साधू हत्याकांडाने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं आणि या साधू हत्याकांडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ चौधरी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते। 2 दिवसापूर्वी आता काशीनाथ चौधरी यांनी डहाणूमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पुन्हा हा विषय उघडकीस आला आहे आणि आता पुन्हा त्यांच्यावर अनेक आरोप होताना दिसून येत आहेत। अशातच आता यावेळी आपल्यासोबत उपस्थित आहेत काशीनाथ चौधरी आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे नेमकं हे प्रकरण। सर नमस्कार। सर 2 दिवसापूर्वीच आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं झाल्याचं म्हणण्यात येत आहे, पण आता लगेचच कालच एक लेटर जाहीर झालं आणि त्यामध्ये आपल्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे। काय आणि आपल्यावर साधू हत्याकांडातले महत्त्वाचे आरोप करण्यात येतात, काय सांगतात? हे खरं आहे की 2 दिवसापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला, त्याला स्थगिती मिळाली। परंतु या सगळ्या प्रकरणाशी गडचिंचलेच्या साधू हत्याकांड प्रकरणाशी आरोपी म्हणून माझं नाव जोडलं गेलं आणि हे अत्यंत गंभीर आणि माझ्यासाठी वेदनादायी आहे। या सगळ्या प्रकरणाचं सगळे इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे, त्याची चार्जशीट सबमिट झालेली आहे। कुठल्याही FIR मध्ये, कुठल्याही चार्जशीटमध्ये माझं आरोपी म्हणून नाव नाही, त्या घटनेचा साक्षीदार म्हणून मी आहे। परंतु अनेक ठिकाणी माझा थेट त्या घटनेशी आरोपी म्हणून उल्लेख केला गेला आणि त्यामुळे माझं कुटुंब अत्यंत व्यथित आहे आणि मी सध्या माझ्या कुटुंबाकडे त्यांना सावरण्याचं काम करतोय। सर आपण 4000पेक्षाही जास्त कार्यकर्त्यांना घेऊन भाजपमध्ये परवा पक्षप्रवेश केला आणि आता ज्या वेळेस आता ही स्थगिती आली आहे तर आपण भाजप या
पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहात, आपले कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहतील की आपण पुन्हा आपल्या घर वापसी कराल? नाही, माझ्यासोबत मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती प्रेम करणारे सर्व माझे कार्यकर्ते आहेत आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार. माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय होऊन काम करतील. असं आपल्याला असं वाटतंय का की आता आपण पक्षप्रवेश केला आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी या पूर्ण प्रकरणात गुंडाळण्यात येत आहे? काय आहे? नाही, या बाबतीत मला काहीही म्हणायचं नाही. फक्त मला एवढीच विनंती आहे की ज्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, मी साक्षीदार आहे, त्या निष्पापांना वाचवण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातनं मी तिथे गेलो आणि त्या घटनेशी माझ्यासह अजून 9 साक्षीदार आहेत. ते सगळे सोडून फक्त एकट्यालाच तिथं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते की जो साक्षीदार आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. माझी विनंती एवढीच आहे की त्या प्रकरणाशी माझं नाव आरोपी म्हणून जोडलं जाऊ नये. कुठल्याही चौकशीला परत मी सामोरे जायला तयार आहे. तर आपण पाहिलं की हे होते काशीनाथ चौधरी आणि त्यांचं म्हणणं आहे की या घटनेमध्ये मी केवळ एक साक्षीदार होतो आणि त्यामुळे मला या प्रकरणात गुंडाळण्यात येऊ नये. पुढील काहीही चौकशी असेल तर त्याच्या ती सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. मी त्याचा